पुढील चेंडू. रोहनचा हा चेंडू कमी गतीचा चेंडू होता. ऑन साइडला बॅटरने चेंडूला वळवलं. फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका, 1 धाव. आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 2 धावा. धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 2 धावा. षटकातील पुढील चेंडू समोर असेल. ऑन स्ट्राइक रजत कुडाळकर हा बॅटर. नक्कीच या मॅच मध्ये कार्य करावं लागेल, संघर्ष करावा लागेल, कारण ज्यावेळी तुम्ही संघर्ष कराल त्याचवेळी प्रगतीच्या वाटचालीवर जाणार. गोलवर चेंडू, व्हाट अ शॉट, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. इथं मात्र वेलकम षटकार येतोय. या इनिंग मध्ये पहिला षटकार रजत कुडाळकरच्या बॅट मधून. आणि या 6 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 8 धावा. 8 धावा, 8 आकडा. 8 नोव्हेंबर 2016 नोटबंदीचा दिवस, पण तुम्हाला या मॅच मध्ये रंग बदलावा लागेल. धावफलकावर धावसंख्या 8. ऑन साइडला जे 2 बोर्ड दिसतात त्या बोर्डवर जर डायरेक्ट चेंडू त्या बोर्डवर लागला तर तुम्हाला धावा भेटतील 9. धावफलकावर धावसंख्या 8 धावा. रजत कुडाळकरच्या बॅट मधून षटकार येतोय. नक्कीच हे नाव चर्चेत आहे आणि चर्चा करायला लावली या बॅटरने. रजत कुडाळकर. इथं मात्र स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. पहिल्या प्रयत्नात चेंडूचा ताबा मिळवण्यासाठी दुसरी धाव ही अतिवेगात घेतली. 2 धावा पूर्ण केली. सुरेख, अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल पाहायला भेटला. आणि या 2 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल ही 10 धावा. धावफलकावर 10 धावा धावफलकावर. रजत कुडाळकर हा बॅटर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला पुढील चेंडू फेस करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. रोहनचा हा चेंडू ऑन साइडला वळवलाय. चेंडूला फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका पाहायला भेटतोय. चांगला बॅकअप तिथं मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली. आणि एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करतोय धार सर्कल स्टार हा संघ. रजत कुडाळकर या मॅच मध्ये नक्कीच एक मोठी इनिंग खेळावी लागेल, कारण महत्वपूर्ण सामना आहे. कारण पहिला सामना पराभूत झालेला आहे हा संघ, धार सर्कल स्टार संघ. रजत कुडाळकर हा बॅटर नक्कीच मैदानात तुम्हाला दिसतोय. हल्लीच सिंधुदुर्गामध्ये मिठबाव रामेश्वर प्रतिष्ठापनाची एक स्पर्धा ज्याने गाजवली. 31 चेंडूमध्ये सेंचुरी केली तो हा खेळाडू. आणि टेनिस क्रिकेटमध्ये 31 चेंडूमध्ये सेंचुरी ठोकणं, शतक ठोकणं ही सोपी गोष्ट नाही. हा पण विक्रम त्याच्या नावावर आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावसंख्या 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल गोलंदाज हर्षद मातोंडकर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर आपल्या टीमकडनं षटक क्रमांक 2 घेऊन सज्ज होईल पंचांच्या डाव्या बाजूने. ओव्हर द विकेट. इथं मात्र फटका फसलाय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूचा प्रवास समाप्त झालाय क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये. इथं मात्र क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ. फलंदाज रजत कुडाळकरचा संपला खेळ. विकेट क्रमांक 2. दुसरा हादरा बसतोय धार सर्कल स्टार या टीमला. एक मोठा मासा गळाला लागला इथं मात्र. आणि या माशासाठी जाळं रचलं होतं, जाळं पेरलं होतं आणि तो मासा जाळ्यात अडकला. नक्कीच या मॅच मध्ये 6 स्टार 6 सुपर किंग या टीमचा आत्मविश्वास दुणावणार, वाढणार या विकेटने. आणि हा संघ नक्की रंग उधळायला सुरुवात करणार. न्यू बॅटर नवदीप फलंदाज अक्षय. हम है सीधे साधे अक्षय मैदानात पावलं टाकतोय 4थ्या क्रमांकासाठी. रजत कुडाळकर हा माघारी परततोय. कैसा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न झाला होता आणि हा फटका फसला, झेलात रूपांतर झालंय. दुसरी प्राइज विकेट. धावफलकावर धावसंख्या 11. कुठलाही बदल नाही. 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर. आणि या दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू असेल गोलंदाज हर्षद मातोंडकरचा. फुलटॉस चेंडू, पुल्लोसा फटका इथं मात्र पाहायला भेटतोय. व्हॉट अ शॉट.
चेंडू सीमा रेषा पार, षटकार. बघतोस काय रागाने, षटकार मारला वाघाने आणि या 6 धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 17 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर अक्षयच्या बॅट मधनं षटकार आलाय आणि अक्षयने इरादे स्पष्ट केले. डगआउट मधून सेट होऊन गेला आणि गेल्या गेल्या मैदानामध्ये आक्रमण केलंय. इथं मात्र हाफ ट्रॅकर चेंडू ऑन द राईस खेळायचा प्रयत्न झाला होता अक्षयकडनं. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. बाकीचा सोपस्कार पूर्ण केले विकेट किपरने. डॉट बॉल. धावसंख्येमध्ये धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 17 धावा. अल्टी पलटी खेळायचा प्रयत्न झाला होता. आत्मघाती फटका. लगी तो अबाद नाही तो बरबाद. लागला तर तीर नाहीतर फकीर असा फटका खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल. कमबॅक केले हर्षदने. पुढील चेंडू. कमी गतीचा चेंडू. कमी गतीचा चेंडू. गती परिवर्तन पाहायला भेटलं हर्षदकडनं. डॉट बॉल. या चेंडूवरती उत्तर नव्हतं. अंदाज नव्हता बॅटरकडे अक्षयकडे. डॉट बॉल. कमबॅक केले हर्षद मातोंडकरने, कारण या षटकामध्ये 1 षटकार खर्च केला. त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 17 धावा. इथं मात्र ऑन साइडला डीप बॉडी स्लॉंगला चेंडू सीमा रेषा पार. GSPL षटकार. खणखणीत षटकार. नेत्रदीपक आणि या 6 धावेने धावफलकर धावसंख्या टोटल 23. 2 ओवर के बाद 23. 2 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए धारसकल स्टार ये टीम. या मॅचेन मिराल रॉयल्स जो बोर्ड दिसता त्या बोर्डावर जर डायरेक्ट 6 मारल्यावर 5000 रुपये 5000 तुमका भेटले या मॅचेन फ्रॉम मुजाहिद शेख यांच्याकडनं तुम्हाला 5000 भेटतील या बोर्डवर जर डायरेक्ट 6 मारला तर. यावेळी नक्कीच चेंडूला हलक्या हाताने खेळून काढले, दिशा दाखवली, चांगलं क्षेत्ररक्षण झाले. शॉर्ट स्वीपर कव्हरला दुसरी धावेची इथं मात्र प्रयत्न झाला आणि 2 धावा पाहून पूर्ण केली. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल आणि या क्रिकेट खेळामध्ये या धावा सुद्धा तुम्हाला क्रमप्राप्त धावा आहेत आणि या 2 धावेने धावफलकर धावसंख्या टोटल ही 25 धावा. पाहू शतकी खेळ 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 आपण पाहतायत. रोहन हा गोलंदाज. रोहनचे वैयक्तिक 2रं, टीमकडनं 3रं षटक. हलक्या हाताने खेळून काढले चेंडूला. सुंदर कव्हर राईटचा फटका. डेपिश कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेक ही बऱ्याच विलंबाने झाली आणि तोपर्यंत 2 धावेंची लयलूट केली आणि या कप्पल धावेने धावफलकर धावसंख्या ही परावर्तित होते. धावफलकर धावसंख्या टोटल 27. पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहिल्या 4 धावा खर्च केल्या रोहनने. टोटल 27. लॉस ऑफ 2 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. बॅटची कडा आउटसाइड एज. चेंडूचा प्रवास शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये झालाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 30 यार्डच्या आतमध्ये चेंडूचा प्रवास समाप्त. टोटल 28. 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करतोय धारसकल स्टार हा संघ. इथं मात्र गती होती चेंडूला. वेगवान चेंडू. भन्नाट वेग होता. प्रचंड वेग होता. 140 किलोमीटर या वेगाने चेंडू टाकला होता.
गोलंदाज रोहनने डॉट बॉल, कुठलाही बदल नाही धावफलकामध्ये. 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. रोहन पुन्हा एकदा सज्ज होईल, स्क्रीनवर येतोय. हाफ ट्रॅकर चेंडू ऑन द राईस खेळायचा प्रयत्न झाला होता बॅटरकडनं आणि या चेंडूवरती बॅटरकडे उत्तर नव्हतं, अंदाज नव्हता. बाकीचं सुपर स्कोअर पूर्ण केले विकेट किपरने. डॉट बॉल. 28 लॉस ऑफ 2 विकेट. रोहनचा पुढील चेंडू यावेळी थोडा उसळी घेणारा चेंडू होता, त्यानंतर हा फटका फसलाय आणि शॉर्ट स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही आणि इथं मात्र तिसरी प्राइज विकेट, तिसरा हादरा बसतोय धारसकल स्टार या टीमला. धावफलकावर धावसंख्या टोटल 28 टोटल. 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 ओवर के बाद 28, 3 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करती हुई धारसकल स्टार ये टीम. नक्कीच आपण पुन्हा एकदा मॅच कडे होऊया, चॅलेंज ओव्हर कडे होऊया. 50-50 ओव्हर. पुन्हा एकदा वळूया मॅच कडे. हे महत्वपूर्ण षटक 50-50 चॅलेंज ओव्हर, कोणाच्या बाजूने हे षटक असेल हे पाहायचंय. तर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय गोलंदाज. महत्वपूर्ण षटक क्रमांक 4 चॅलेंज ओव्हर घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल गोलंदाज अनुष केरकर. अनुष केरकर नामक गोलंदाज. 4थ्या षटकातील पहिला चेंडू समोर असेल बॅटर स्ट्रायकिंग एंडला. या बी शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू ऑन साइडला पुल केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तिथं मात्र शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये एकच धाव आणि या सिंगलने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या टोटल 29 29 धावा धावफलकावर. काहीशी संत आणि सावध अशी सुरुवात, कासवाच्या गतीने सुरुवात आपण पाहतोय. आघाडीचे फलंदाज माघारी परतले. धारसकल स्टार या टीमचे थोडा दबाव असेल पण कमबॅक करावा लागेल, मोठे पटके काउंटर अटॅक करावा लागेल. एक सन्मानजनक धावफलक उभारायचा असेल तर यावे ऑन साइडला चेंडू, चेंडू चाललाय तो सीम बार रेषा पार. आलाय षटकार, गया टाटा बाय बाय गुड बाय. चेंडू सीमारेच्या पलीकडे आणि या 6 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 37, माफ कीजिए 35. इथं मात्र हवेमध्ये खेळलाय फटका, ऊंचाई दूरी कम पड गई. चेंडू हा मात्र क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये. इथं मात्र क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ, फलंदाजाचा संपला खेळ. विकेट क्रमांक 4 डीजे. मोहित हा बॅटर माघारी परततोय. 4था हादरा बसलाय. त्यानंतर न्यू बॅटर नवदीप फलंदाज मैदानात पाऊल टाकतोय. न्यू बॅटर रोहित.
हा 6व्या क्रमांकासाठी. धावफलकावर धावसंख्या 35. पुढील चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल गोलंदाज अनुष केरकर. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या, 1 विकेट. यावेळी हलक्या दारी घेऊन काढलाय चेंडूला. कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला भेटतो. डी पिच कव्हरला चित्ररक्षक आहे. चेंडूची फेक झाली तोपर्यंत 1 धाव लिहिल्या पूर्ण केली. तर दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त केली आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 36 टोटल 36 धावा धावफलकावर. एक महत्वपूर्ण षटक आपण पाहतायत. चॅलेंज ओव्हर आपण पाहतायत. 50-50 षटक. आतापर्यंत या षटकामध्ये धावा खर्च केल्या 8 धावा. कोणाच्या बाजूने हे षटक जाईल? यावेळी खोलवर चेंडू. इथं मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला भेटतोय. डीप वाडिश लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. तोपर्यंत इथं मात्र धाव्यांची लयलूट केली. 2 धावा इथं मात्र पूर्ण केल्या आणि या 2 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 38. लॉस ऑफ 4 विकेट. 38. खोलवर चेंडू. इथं मात्र फटका पासलाय. टॉप एच. चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज आपल्या फोनत्रुवरती सुरेख एफर्ट. कॉटन बोल्ड. विकेट क्रमांक 5वा. 5वा हादरा बसतोय. तर आतापर्यंत हे षटक महत्वपूर्ण निर्णायक ठरते आणि इथं मात्र नक्कीच हे षटक एका बाजूने विचार केला तर 6 स्टार 6 सुपर किंग या संघाच्या बाजूने जाते. तर इथं मात्र 5 धावा नक्कीच मायनस होईल आणि धावफलकावर धावसंख्या टोटल 33 टोटल. पाचव्या षटकासाठी बोलवण्यात आलेला आहे. इथं मात्र गोलंदाज एसली. पहिला चेंडू 5व्या षटकातील. बॅटअप ओव्हर द विकेट. हा मारा होता. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. फटका बसलाय. हवेमध्ये चेंडू. टॉपेज आहे. इथं मात्र प्रयत्न चांगला झाला होता. सरते शेवटी त्या चेंडूला मायभूमीला दान केलंय. आणि इथं मात्र 2 धावा पूर्ण केल्या जाईल आणि या 2 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल ही धावफलकावर आपण धावा पाहतायत 35. पुढे चेंडू रोहित साठी. रोहितला साथ देण्यासाठी सूर्य हा बॅटर आहे. ऑन साइडला नक्कीच इथं मात्र अल्टी पलटीचा फटका खेळायला. अप्रतिम फटका. बार बार देखो, हजार बार देखो, ये देखने की चीज थी, ये देखने का शॉट था. ऑड शॉट. सो ब्युटिफुल. लवली शॉट. आणि चेंडूला नक्कीच क्लिअर केले बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या 4 धावेने धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित झाली टोटल 39. अप्रतिम फटका अल्टीपल्टीचा. डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये खाली क्षेत्र होतं त्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलं. पुढे चेंडू. यावेळी पुढे सरकून स्टेप आउट होऊन केलेला फटका.
इथं मात्र चेंडू हवे टॉप एज, इथं मात्र कॅच ड्रॉप झाली. आणि क्रिकेटमध्ये चुकीला तुम्हाला माफी नाही. स्कूल में मस्ती और क्रिकेट में गलती ये आपको अंत में बहुत महंगी पड़ सकती है. आणि इथं एक धाव आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 40 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5वे षटक हे प्रगती पथावर आहे. 5व्या षटकातील पुढील चेंडू गोलंदाज शाह सज्ज होते. समोर असेल लेफ्ट हँड बॅटर सूर्या गावकर. पुढील चेंडू हा सूर्यासाठी. टॉस चेंडू होता. इथं मात्र ऑन साइडला स्लॉकशिपचा फटका पाहायला भेटतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच धाव आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 41. 41 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 5 प्रगती पथावर आहे. एक महत्वपूर्ण सामना आपण पाहतायत. तर धारसकर स्टार या टीमसाठी हा भरपूर महत्वपूर्ण सामना असेल. कारण हा संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. ऑन साइडला पुल केलाय. पुल सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल. चेंडू सीमा रेषा पार षटकार. इथं मात्र एक मोठा बडगा आणि या 6 धावेने धावफलकामध्ये बदल झालाय. धावफलकावर धावसंख्या टोटल 47. बऱ्याच वेळाने एक मोठा फटका आलाय. इथं मात्र रोहितच्या बॅट मधनं स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू इन टू गॅप मध्ये खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू खेळलाय. एका साइडीने असलो रणबीर कपूर, एका साइडीने असलो सलमान खान, मधल्यान गेली कतरिना कैफ, विकी कौशल मेहपा. चेंडू गॅपान आणि या 4 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 51. 51 धावा. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावसंख्या 51. 5 ओव्हर के बाद. पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. 5व्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या गोलंदाज एस्ली या गोलंदाजाने. आपण वळूया महत्वपूर्ण या इनिंगचं सांगता करणं शेवटचं षटक स्लॉग ओव्हर. पहिला चेंडू बॅटची बाहेरील कडा आउटसाइड एज. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. शॉर्ट टर्मॅन क्षेत्रामध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूचा प्रवास समाप्त झालाय. आणि या षटकातील पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आणि सिंगलने टोटल 52. जय महाले आपण पाहतायत गोलंदाजी ट्रॅकवर. वैयक्तिक जयचं हे पहिलं. तर आपल्या टीमकडनं षटक क्रमांक हे 6वं आपण पाहतायत जयकडनं. जय महाले षटकातील दुसरा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल बॅटर रोहित गाडी. यावी गती होती चेंडूला. वेगवान चेंडू होता. भन्नाट वेगाचा चेंडू. दर्जेदार चेंडू. डॉट बॉल. या चेंडूवरती उत्तर नव्हतं रोहितकडे. बाकीचे सोपस्कार पूर्ण केले विकेट किपरने. आणि या षटकातील दुसरा चेंडू डॉट. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 52. लॉस ऑफ 5 विकेट. पुढे चेंडू जय महाले सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी ऑन साइडला बिगिट खेळायचा प्रयत्न झाला होता बॅटरचा. इथं मात्र आपली विकेट बहाल करावी लागेल. सॅक्रिफाईस करावी लागेल विकेट. आणि सूर्याने आपल्याकडे स्ट्राईक घेणं पसंत केले. कारण क्षमता आहे या बॅटरकडे. काही चेंडूंचा खेळ शेष आहे आणि काही या चेंडूवरती मी आक्रमण करू शकतो.
नक्कीच असा इरादा असेल सूर्याचा. न्यू बॅटर नवदीप फलंदाज. न्यू बॅटर विशाल. 8व्या क्रमांकासाठी टोटल धावफलकावर धावसंख्या 52. लॉस ऑफ 6 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. तर शेवटच्या षटकातील पुढील चेंडू आपण पाहताय स्लॉक ओव्हर षटक. आणि आतापर्यंत स्लॉक ओव्हर या षटकाचा विचार केला तर एक निर्णायक षटक जय महालेचं. आतापर्यंत चांगली सुरुवात या षटकाची. यावेळी कट केलाय चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेटचा स्क्वेअर कटचा फटका पाहायला भेटतोय. इथं मात्र खराब कॉल. ना तूने कॉल किया ना मैंने सुना और रनआउट कैटेगरी यहाँ पे कंफर्म. सूर्या गावकर बॅक टू द डगआउट. एक मोठी स्पर्धा आपण पाहतायत. काही काणकोणावरून प्रेक्षक या स्पर्धेसाठी आमचे मित्र दुर्गादास सर आपलं पण सहर्ष स्वागत. वेलकम. अमन मांदेकर हे पण उपस्थित आहे काणकोणावरून या स्पर्धेमध्ये. आपलं पण सहर्ष स्वागत. तर एक मोठी प्राइज विकेट आपण पाहतायत. सूर्य हा माघारी परतोय. काही अस्तित्वात नसलेली धाव घ्यायचा प्रयत्न होता आणि धोक्याची घंटा. इथं मात्र धावचीच्या स्वरूपात सूर्य माघारी परतोय. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 52 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. न्यू बॅटर सूरज. जयचा हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. यावेळी चेंडूला उडवलं होतं. इथं मात्र डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. सेफ हँड मध्ये गेल्या पावली माघारी परतते बॅटर सूरज. गयाराम आयाराम विकेट क्रमांक 52. लॉस ऑफ 8 विकेट. 52 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. न्यू बॅटर लतेश. पुढील चेंडू असेल जय. तर जयचं कौतुक करावं लागेल. चांगलं प्रदर्शन आपण पाहताय शेवटच्या षटकामध्ये जयकडनं. इथं मात्र खोलवर चेंडू. चेंडू हवेमध्ये टॉप एज. चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज होता पण इथं मात्र चेंडू हातातून निसटला. कॅच ड्रॉप झाली. प्रयत्न चांगला होता आपल्या फॉलो थ्रू वरती. सरते शेवटी त्या चेंडूला माय भूमीला दान केलंय आणि इथं मात्र धावफलकावर धावसंख्या 54. 2 धावा आल्या आणि या 2 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 54-55 टार्गेट या मॅच मध्ये. या ओव्हरीन फक्त 3 रन दिला जय महाले या बॉलरने.
हॅलो, आपण दुसऱ्या इनिंग कडे वळूया. तर या मॅच मध्ये प्रथम फलंदाजी केली धाडसकल स्टार या टीमने आणि धावा केल्या 54 धावा. 55 धावांचं टार्गेट, 55 धावांचं पाठलाग करावं लागेल या मॅच मध्ये. पल्ला गाठायचं, उत्तर द्यायचं आहे या मॅच मध्ये. 6 स्टार 6 सुपर किंग या टीमला 55 टार्गेट. सलामीची बिन्नीची जोडी अनुष केरकर आणि त्याला साथ देण्यासाठी प्रसाद. ही ओपनिंग पेर. पहिला चेंडू षटकातील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल गोलंदाज विशाल. पहिला चेंडू घेऊन अनुष साठी लेफ्ट हँड बॅटर अनुष. पहिला चेंडू सन्मान देणं पसंत केलंय. पहिला चेंडू डॉट अनुष साठी. या चेंडूवरती सन्मान अनिवार्य महत्वपूर्ण पहिलं षटक आपण पाहतायत दुसऱ्या इनिंगचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. इथं मात्र कट केलाय चेंडू. ओ माय गॉड, इथं मात्र प्रयत्न चांगला होता. शॉर्ट स्वीपर कव्हरला ऑन एफर्ट. तर इथं मात्र एक धाव पूर्ण केली जाईल, पण क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि एका धावेने संघाचा श्री गणेश होतोय. धावफलकावर धावसंख्या 1 धावा 55 धावांचं पाठलाग करताना. पुढील चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल या षटकातील पुढील चेंडू घेऊन. पहिलं षटक आपण पाहतायत मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, महत्वपूर्ण षटक. आतापर्यंत या षटकामध्ये 1 धाव खर्च केली. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. विशाल पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल बॅटर प्रसाद. इथं मात्र स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका, स्क्वेअर कट, वर शॉट, चेंडू सी मा रे शा पार. वेलकम चौकार. या इनिंग मध्ये पहिला चौकार येतोय प्रसादच्या बॅट मधनं आणि या 4 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल ही 5 धावा. धावफलकावर धावसंख्या 5 धावा. 55 धावसंख्येचं उत्तर द्यायचंय. या धावांचा पाठलाग करायचंय आणि या धावांचा बचाव केला जाईल का धाडसकल स्टार या टीमकडनं, या धावांचं संरक्षण केलं जाईल का हे पण पाहायचंय. एक महत्वपूर्ण सामना असेल धाडसकल स्टार टीमला. यावेळी पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा प्रयत्न झाला होता. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. बाकीचं सोपस्कर पूर्ण केले. विकेट किपर रजतने डॉट बॉल कमबॅक केलंय. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 5 धावा बिनबाद. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकातील पुढे चेंडू. इथं मात्र ऑन साइडला हाफ ट्रॅकर चेंडूवरती ऑन द राईसचा फटका. इंटू गॅप मध्ये केलाय चेंडू. डीप वाईडिश लॉंग ऑनला चेंडू क्लिअर केलाय. चेंडू मात्र सीमा रेषा पार. GSPL चौकार. आलाय या षटकातील दुसरा चौकार प्रसादच्या बॅट मधून आणि या 4 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 9 धावा धावफलकावर. चांगला फटका, खराब चेंडू होता. पुरेपूर फायदा घेतला या चेंडूचा. इथं मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली. अकोट टप्प्याचा चेंडू. बाकीचं सोपस्कर पूर्ण केले विकेट किपर रजतने आणि निर्धाव चेंडूने षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय. धावफलकावर धावसंख्या टोटल 9 धावा बिनबाद. 55 धावांचं पाठलाग करायचंय. पहिल्या षटकानंतर 9 धावा धावफलकावर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आपण पाहतायत. षटक क्रमांक दुसरं आणि या दुसऱ्या षटकासाठी वर्णी लागते गोलंदाज अक्षय नाईक.
वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर आपल्या टीमकडनं षटक क्रमांक दुसरं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा 55 धावांचं पाठलाग करायचंय या मॅच मध्ये 6 स्टार 6 सुपर किंग टीमला. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू पेस करण्यासाठी सज्ज असेल बॅटर अनुष. डावकुरा फलंदाज पहिला चेंडू पेस करण्यासाठी या षटकातील. इथं मात्र पुढे सरकून खेळायचा प्रयत्न. खूपच बाहेर चेंडू, उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असा चेंडू, चांदा टू बांदा, वाशी टू काशी असा चेंडू आणि अतिरिक्त बोनस धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल ही परावर्तित झाली 10 धावा. डबल फिगर दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. इथं मात्र रिबस अटेम्प्ट झाला होता बॅटर अनुषकडनं, पण या चेंडूवरती उत्तर नाही. धावांची तमाम शंका समाप्त झाली. डॉट बॉल. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावफलकावर धावसंख्या 10 धावा. षटक क्रमांक दुसरं पाहतोय आणि या दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू अक्षय नाईक नामक गोलंदाज सज्ज होईल. या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. आपण पाहताय एक मोठी स्पर्धा, मानाची अभिमानाची स्पर्धा, GSPL चा थरार. यावेळी ऑन साइडला चेंडूला क्लिक केले. चेंडूचा प्रवास डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये आलाय चौकार. इथं मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये शर्यत होती आणि या शर्यतीमध्ये चेंडू विजयी झालाय. डाऊन द ग्राउंड आलाय चौकार. अप्रतिम फटका आलेला आहे. इथं मात्र डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला क्लिअर केले आणि या 4 धावांनी धावफलकावर धावसंख्या टोटल 14 धावा. यावेळी हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलंय. बॅक टू द बॉलर सन्मान दिला होता, पण गोलंदाज थोडा फंबल झालाय इथं मात्र आणि चेंडूची फेक झाली. तोपर्यंत एक धाव ही पूर्ण केली आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 15 धावा. टोटल 15. पुढील चेंडू असेल काहीसं कान मंत्र दिलं जाईल गोलंदाजाला सूर्या गावकर कडनं आणि हे कान मंत्र काय असेल नक्कीच हा चेंडू सांगेल. गोलंदाज तयार. अक्षय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा होता. इथं मात्र ऑन साइड चेंडूला उडवलं होतं. डीप वाईडिश लॉंग आणला. लतेश कुठलीही चूक करत नाही. इथं मात्र क्षेत्ररक्षक लतेशचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाजाचा संपला खेळ. विकेट क्रमांक पहिली प्राइज विकेट. पहिला हादरा बसतोय. 55 धावसंख्येचा पाठलाग करताना पहिली प्राइज विकेट आपण पाहतायत 15 या धावसंख्येवर. न्यू बॅटर साहिल तिसऱ्या क्रमांकासाठी
पुढे चेंडू अक्षयचा असेल. आतापर्यंत अक्षयचं षटक हे महत्वपूर्ण षटक आतापर्यंत निर्णायक ठरते. इथं मात्र इनसाइड आउट केलेला फटका. इथं मात्र क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. मिड ऑनला इथं मात्र बॅक टू बॅक दुसरी प्राइज विकेट. फलंदाज गेल्या पावली माघारी परतते. साहिल हा माघारी परतते. बॅक टू द डगआउट. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. काहीसा इनसाइड आउट अपिष्कायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. इथं फटका फसलाय आणि झेलात रूपांतर झालंय आणि अशा प्रकारे दुसरी प्राइज विकेट. दुसरा हादरा बसतोय 15 या धावसंख्येवर. 55 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये, एक महत्वपूर्ण सामन्यामध्ये. पण या 55 धावांचा बचाव संरक्षण केलं जाईल का धार सर्कल स्टार या टीम कडनं? कारण धार सर्कल स्टार या टीमला महत्वपूर्ण सामना आहे, कारण हा संघ हा पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे संघ. कारण मित्रांनो, क्रिकेटमध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल. या खेळामध्ये संघर्ष हा अटळ आहे. क्रिकेट में ना किसी की चलती है दुआ और ना किसी चलती है डॉक्टर की दवा. या खेळामध्ये तुम्हाला संघर्ष हाच करावा लागेल. इथं मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव येईल आणि एका धावेने धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित झाली. बऱ्याच वेळाने धावफलकावर धावसंख्या टोटल 16 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय 55 धावांचा पाठलाग करताना. 6 स्टार 6 सुपर किंग. आता येणारे 24 चेंडू आणि 39 धावा. 24 बॉल 39 रन्स रिक्वायर्ड या मॅचचं समीकरण असणार. मोहित गावकर हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर आपल्या टीमकडनं षटक क्रमांक 30 हे महत्वपूर्ण षटक घेऊन सज्ज होईल. मोहित हा नामक गोलंदाज. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल बॅटर हर्षद मातोंडकर हा चेंडू पेस करण्यासाठी. इथं मात्र अल्टीपल्टीचा फटका, जमिनीलगतचा फटका पाहायला भेटतोय. डीप पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथं मात्र सुंदर अप्रतिम एफर्ट पाहायला भेटते आणि 2 धाव्यांची लयलूट केली. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटलं. चांगला तालमेल पण पाहायला भेटलं या दोन्ही बॅटरमध्ये. आणि हा धावा सुद्धा क्रमप्राप्त धावा आहेत आणि या 2 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 18 धावा धावफलकावर. खोलवर चेंडू इनसाइड आउटचा फटका. डीपिश कव्हरला चेंडूचा प्रवास. इथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धावेल. एकच धाव इथं पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त केली आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. येणारे 22 चेंडू आणि 36 धावा. पुढील चेंडू मोहित आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. पंचांच्या उजव्या बाजूने मारा असेल. समोर डावकुरा फलंदाज अनुजसाठी हा चेंडू. अटॅम्प्ट राउंड विकेट. इथं मात्र शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. इथं मात्र पुलचा फटका घ्यायचा प्रयत्न अनसक्सेसफुल झालाय. इथं डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. एक मोठी प्राइज विकेट, मोठी विकेट असेल. अनुज हा माघारी परततोय. खराब शॉर्ट सिलेक्शन होतं आणि अजून एक हादरा बसतोय. विकेट क्रमांक तिसरा हादरा बसतोय. धावफलकावर धावसंख्या टोटल 19 धावा. 55 धावांचा पाठलाग करायचं या मॅच मध्ये. तर आग दोनों तरफ लगी है. हा दोन्ही टीम साठी सामना 50-50% असेल मी म्हणेन. नक्कीच दोन्ही टीमचा विचार केला तर मातब्बर संघ आहे, तुल्यबळ ताकदवान संघ आहे. कारण क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही. या दुसऱ्या इनिंगचा शेवटचा चेंडू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भाकीत करणं आम्हाला मूर्ख समजलं जाईल.
कोण जिंकणार कोण हारणार ही आलेली वेळ आणि आलेला काळ ठरवणार. क्रिकेट हा खेळ अनिश्चितीचा खेळ आहे. न्यू बॅटर नवदीप फलंदाज अनूप, माफ कीजिए अमित नाइक ये बैटर. मोहितचा हा पुढे चेंडू इथं मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर कटचा फटका पाहायला भेटतो. डीपिश कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव येईल. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त केली आणि या एका धावेने सिंगलने टोटल धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित झाली. 20 धावा 20 टोटल. खोलवर चेंडू पुढे सरकून खेळलेला हा फटका काहीसा बॅटर स्टेप आउट झालाय. ऑफ राईटचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण मिडऑफला आपण पाहतायत आणि एकच धाव टोटल 21. स्लॉक स्लिप करायचा प्रयत्न. कमी गतीचा चेंडू होता. गती परिवर्तन चेंडू आपण पाहिला आणि या चेंडूवर ते बॅटरकडे उत्तर नव्हतं. चेंडू पायांचा भेद घेतोय. डॉट बॉल. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावसंख्या टोटल 21. लॉस ऑफ 3 विकेट. 3 षटकानंतर 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता येणारे चेंडू असतील 18 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत 34. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण होऊया आवाज ऐकूया पुढील 3 षटकांसाठी. हरीश काकोडकर सर, व्हॉइस ऑफ गोवा. Interestingly poised this game. 3 overs, 21 for 3. I think Dharsaka Sunrisers still kept themselves in this game, but it is a long way to go. Long way to go. 18 balls are plenty in tennis ball cricket. It can change the game and complexion within just 6 balls. Over is enough. Bad over here for Dharsaka. They have not posted a big total, and that's the reason why the bowling needs to come handy here. Now is going to be the man from Sattari, Suryakant Gaokar, with the ball. He has defended and successfully defended those 16 run challenge runs and not given, and now he has been given that challenge over. They got 3 men on the leg side. That's a good shot here. Might go for 6 runs. 6 runs right in the slot. Very first ball. Kane goes downtown, 6 all the way. That is the perfect start. That is a big start. Now the bowler will be under pressure. Harshad Matonkar, whenever the challenge over, you need to get those 16 runs. You need to get the first 2 deliveries, either for a boundary or a 6. And they have got it 6 of the very first one. And the ball was right in the slot. So pressure on Surya. 50-50 and the most crucial over here. This is India. This is India. This might be one more. This might be one more. Yeah. He has taken him on. Got 12 runs of 2 balls. And Surya is down and out. I think Kane has struck 2 big blows, 2 meaty blows, 2 super blows. That has taken the sweat out of the team. He is not up to his best today, Surya. He has conceded 18 runs in the previous game, and when 28 runs were required. Now he has conceded 2 sixes of the 2 balls. The match was well poised, and the match now has totally changed. Totally changed his styles. Surya has been taken head on here by Harshad Matonkar. Caught behind. Finally something to cheer here.
something to cheer. That was a slower lick cutter. Kane once again going for the third one and getting caught behind. Is there a twist in the tail? Is there something still left? Is there a spark left in Dhararsaka Sunrisers? So 4 runs needed off 3 balls. It's still very much possible, and it's not a difficult task, you can say, in tennis ball cricket, but you need to be sensible, you need to be smart. If you try to go for the big hit and consider dot balls, I think you will put more pressure on the last 2 balls. So let's see how the field is being set here by Rajat Kudalkar and Mohit. That was a good catch. He was coming in front, staying just behind the wicket, and he bowled a slower leg cutter. Interesting game. Here comes the 4th ball of challenge over. Right in the block wall, might be a run out. Mohit Gavkar running after the ball. Chance of a direct hit, and he just takes a single. Might be looking for a second. And that is missed as well. That is also missed. Oh, what is happening here? Everyone is losing their cool. I think you can't blame Mohit here. Absolutely you can't blame Mohit to throw the ball. There was a chance of a run out at the non-striker's end. Mohit threw the ball. And now just 2 required of 2. Dhararsaka is losing their calm, losing their composure. Some of the most composed players, most calm players are losing it all. Rajat Kudalkar is furious at the moment. He is fuming. Don't go near him. It's already hitted, and Rajat is already fuming more. Yeah, slight field change. I think that's a good field change. So let them take the risk. So he has taken a short mid wicket over there. He has got a short mid wicket, and there is no in the short fine. So yeah, risky field, but I think not a bad field. I think it is asking too much here after conceding 2 sixes of 2 balls. If Surya can save this over for them, I think it will be the biggest over that he has bowled. And you're just going to get a single, a push down, yeah, and just a single. That is 15 runs. That is 15 runs. What is the field going to be? What is the field? I don't think so. There is point in putting the fielders behind now. I am still not sure and confident about the field set here by Rajat Kudalkar. It's just 1 needed of 1 ball, and there is still a lot defensive field here. So let's see how and where. Can they stop this 1 run? Can they stop this 1 run is the question. Who is coming inside? Short brigade, short cover, short point, short third man. Where is the batter going to hit? I think he is going to try an option in the covers, an extra cover region, or a long off. Here comes the last ball. And he has taken it. He has taken it, and the 16 has been counted. So they have got 16 plus 8, 24. So 45 is what they have got after completion of this challenge over. Surya was unsuccessful in defending, giving 2 sixes of the first 2 ball, and that was it. That was it. That was the big hammer that was blown on the head of the bowlers and Surya by Harshat Matondkar. So 10 needed now. 10 needed of 12 balls. And if 6-6 are going to win this match, it is going to be all over for MS Rising as well as Dhararsaka Sunrisers. It is going to be all over for them, because last match is going to be between 6-6 and Sai Vignesh team. So they already won two matches. It is then going to be deciding who is going to top the group.
This time just sliced away towards the third man region, maybe looking for a couple chance. Oh, loose throw, weak throw from the deep, and easy couple of runs. Now I think they've already lost the plot. 8 needed of 11, and with this sort of fielding and a slow incoming towards the ball, I think it is going to be too easy for the batters. The challenge over has gone totally wrong for Dharsakar. So now it's just a matter of few balls. At the moment it is looking all easy. I think it's especially because of the batting of Harshad Matondkar. Those 2 big strikes in challenge over has totally collapsed. That's in the air, that might be a chance. And it's been dropped as well. Certainly not the day that Dharsakar would have hoped. Well, I always have praises for the Dharsakar Sunrisers and their owner Vishan Naik as well, because they've been getting some local talents, playing some big tournaments. In Sunshine Cricket Sangam tournament, they have won the championship. And Mohit and Rajat Kudalkar were the stars for them as a local talent, along with Malinga as well. And then they put up a team in Goichi League, a T20 leather ball cricket tournament, where they are done fabulously and crowned as the champions, beating Dempos, beating Salgaonkars. In fact, nicely played. Panjim Gymkhana and many other teams, Chobolis as well, and they were the champions, Dharsakar. And they always come with a positive mindset, but certainly this has not been the best of the day. And yeah, umpire is going to have a review for 1 short run. So let's see whether there is 1 shot or not. He wants to be absolutely sure. So these 3 overs certainly the first 3 going into Sunrisers. Okay, he is safe. He has grounded the bat in. So umpire wanted to be just confirmed, assured that it was a clean run by the non-striker. In fact, the striker going at the non-striking end. Just 2 runs needed now. Just 2. Inside out over the covers, might be looking for a boundary. Very nicely placed, very nicely timed, and that's the second win here for 6 Star 6 Super Kings. They have bowled very well, they have batted sensibly, and they have definitely done them good by winning 2. So they have also made it to the qualifiers. That means Sai Vignesh Sunrisers, Sai Vignesh 11 and 6 Star 6 Super Kings have made it to the qualifiers by winning both of their games. And now it's going to be between these 2 teams when they play against each other to decide the topper and the second place team. It's been hard here for, it's been very, very hard here for Dharsakar Sunrisers. They were very good team, bunch of good unit, but I think Suryakant Gaokar was off color today. He was absolutely off color in that penultimate over, and now in the challenge over as well. He was off color and expensive, and those 2 overs I think was very, very difficult for Sunrisers Hyderabad. Although they posted not a commanding total, just a mediocre total in the batting department. So the team looked good, strength was there, but they are bowing out of this competition, and last game is going to be all pride for them to play for.